हॅलो शानू, कशी आहेस? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात फ्रेंड्स? आज मी एक स्टोरी सांगणार आहे. कोणती स्टोरी? गणपती बाप्पाने कधी टेस्ट केली होती मोदक पहिल्यांदा. अच्छा, सांगा. एक दिवस ऋषी आणि अत्री ऋषी आणि अनसई माता आणि अत्री ऋषी पार्वती आणि शंकरला जेवणासाठी बोलायला गेले होते. म्हणून ना गणेशा तेव्हा छोटा हे होता. म्हणून पार्वती बोलली की तो एकदम छोटा बाळ एकटा कसा बसू शकतो घरी. म्हणून पार्वतीने ना जेवायला आणलं होतं गणेश. त्याला पण सोबत नेलं. आणि साई माताने छान छान जेवण बनवले, वेगळे पदार्थ बनवले. पार्वती माता तर जास्त खुश झाली कारण ना ती अन्नपूर्ण देवी होती. आणि शंकर पण जास्त खुश झाले. पण गणपतीचं भूत पडलं नव्हतं जास्त. तो बोलला की माझं इतकं भूत नाही पडलंय. मग अनुसार मातांनी बोललं की इतक्या जास्त पदार्थ खाऊन इतकं छोटं पोटामध्ये नाही सगळं पडलं. मग काय म्हणाला गणपती बाप्पा? मग गणपती बाप्पा बोलला, गणेशा बोलला की काहीतरी असं स्वीट बनव. म्हणून अनुसार मातांनी 21 मोदक बनवले होते. त्यांनी एक शंकर आणि पार्वतीला दिले होते. शंकर आणि पार्वती बोलले की आमचं पोट भरलंय. म्हणून गणेशाने अख्खा प्लेट फिनिश केला. 21 मोदक खाऊन. बापरे, सगळ्यांचे मोदक खाल्ले? अच्छा. म्हणून आपल्याला पोट भरलं का पण बाप्पाचं? हा. अच्छा. म्हणून गणेशाला तेव्हा भूक लागती. पार्वती ऑलवेज 21 मोदकच देती. अच्छा. म्हणजे तिचं पोट भरतं. म्हणून ऑलवेज 21 मोदक द्यायचे असतात बाप्पाला. म्हणजे तो एकदम खुश आणि वा वा, छान छान. आत्ता कळालं. म्हणजे फर्स्ट टाइम बाप्पानी मोदक खाल्ले अनुसय मातेच्या घरी खाल्लेले. अच्छा, म्हणून आपण 21 मोदक सगळेजण देतो. थँक्यू शानू. आज आम्ही बाप्पा बुक करायला चाललोय. तुम्ही पण बघा आम्ही कसा बाप्पा घेणार आहे. एकदम गोड गोड गोड. काय लायकेत बाप्पा. कशा बाप्पा घेणार तू? तुझ्या चॉईसने. दगडूशेठ आणि बागची. दगडूशेठ आले नाही. हाची ही साईज झाडूचं काय झालंय, पेनला पाणी घुसल्यामुळं, रायगड जिल्ह्यात पाणी घुसल्यामुळं माल सगळा हे झाला, ओला झाला. कसे मोठे पण कोणासारखे? एलिफंट सारखे. छान दिसतं. हॅपी.